नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसा कालपासून हा जो मार्च महिन्याचा हप्ता होता तो सरकारने वाटायला सुरुवात केलेली आहे. अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना जो मार्च महिन्याचा हप्ता होता तो भेटलेला आहे, पण असे काही आहेत की ज्यांना हा पैसे अजून भेटले नाहीत, त्यांना मार्च महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीत. तर ह्या प्रश्नाचे आपण उत्तर घेऊन आलो आहोत की ज्यांना अजून पैसे भेटले नाहीत त्यांनी काय करावे की जेणेकरून त्यांना पैसे भेटू शकतात. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण कसं ही अशी माहिती आपल्याला म्हणजे कुठं दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी म्हणजे भेटत नाही. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपण जी खरी माहिती आहे ती आपण घेऊन आलो. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण कसं फक्त सरकारने मार्च महिन्याचा हप्ता दिला आहे, तर एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जो मार्च महिन्याचा हप्ता आहे तो सगळ्या लाडक्या बहिणींना भेटलेला नाही, तर अशा काही जिल्ह्यामध्ये पैसे म्हणजे कसं वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे. पण सरकारने काय सांगितलं आहे की 15 मेपर्यंत पैसे येऊ शकतात. पण त्यांनी कसं 66 लाख महिला अपात्र केल्या आहेत, त्यांना पैसे भेटणार नाहीत. म्हणजे जे 66 लाख महिला आहेत त्या या योजनेपासून त्यांनी म्हणजे कसं वंचित केले आहे, ते कायमच्या बाद केले आहेत, त्यांना आता पैसे भेटणार नाहीत. तर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांना काय वाटते, आपला फॉर्म पात्र आहे की अपात्र आहे, आपल्याला पैसे भेटतील की नाही भेटतील. तर ह्या प्रश्नाची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला समजेल की आपण पात्र आहोत की अपात्र आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पाहायला म्हणजे कसं शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. सरकारने काय सांगितलं आहे की जो मार्च महिन्याचा हप्ता आहे तो काही जिल्ह्यामध्ये वाटायला सुरुवात केलेली आहे, पण अजून असे काही जिल्हे आहेत की ज्यांना अजून पैसे भेटले नाहीत. पण एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 15 मेपर्यंत म्हणजे जे महिलांचा फॉर्म ओके आहे त्याने कसं 15 मेपर्यंत वाट पाहावी.